सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. पाठ करण्यास समस्थितीत, मान मध्यभागी, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स, हनुवटी जमिनीला समांतर. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर विश्रांती. विश्रांती. पायाची बोट थोडीशी लूज करून घ्यायची. थोडीशी हालचाल करून पावलांची बोट. आणि आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर करणार आहोत चक्की चालक. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. तळवे आपले समोर असतील. आणि मग डोक्याच्या दिशेने सरळ हात वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरूया. हाताची पकड जमिनीकडे. 1 बरोबर, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा एक श्वास भरून घेऊन डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4
5 वेळा झालं की थांबायचंय, दोन्ही हात खाली. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत खाली यायचं, आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा आपल्याला हात वर घ्यायचे, पुन्हा हात वर, वर. आणि त्यानंतर दोन्ही हात असे जसं आपण डान्सिंगला ठेवतो ना त्याप्रमाणे ठेवायचे. हा, आणि डावा हात आपल्याला एक स्विंग सारखा मागे न्यायचा आहे, डावा हात मागे न्यायचा. आणि त्यानंतर पुढे झुकताना उजव्या हाताने डावं पाऊल पकडायचं, डावा हात कमरेवर ठेवायचा आणि कपाळ आपलं गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. बघा, दाखवते हवं असेल तर एकदा या प्रकारे. 1 2 अशा प्रकारे आपल्याला ही डायनॅमिक करायची. म्हणजे डावा जो आपला हात आहे हा एकदा आपला बघा या प्रकारे होईल. 1 2. ठीक आहे. थोडीशी डायनॅमिक म्हणजे इथे आपला शोल्डर आपला थोडासा तिथे आपण थोडं त्याला स्ट्रेच देतोय. तर सुरुवात करूया. लक्षात आली कृती? पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड, थोडस पुढे झुकायचंय, कपाळ गुडघ्याकडे, पुन्हा हात वर घ्यायचे आणि मग दोन्ही हात पुन्हा छातीपाशी. आणि आता सुरुवात करूया. 1 2 बरोबर, 3 4 बरोबर, 5 6. छान, बरोबर. आणि आता उजवा पाय सरळ करायचा आहे, पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. आता दोन्ही हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर, कमरेत पुढे झुकायचंय, कपाळ गुडघ्याकडे, पुन्हा दोन्ही हात वर. आणि आता उजवा हात मागे, 1 बरोबर, 2 3 4 आणि 5 बरोबर. थोडस न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन इकडे आपल्याला करायचं असतं. डावा पाय सरळ करूया, पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. दोन्ही हातांची बोट जमिनीवर, बोटांची जी टोकं आहेत ती जमिनीवर. आणि आता हाताने पुढे पुढे चालत जायचंय. जेवढं आपल्याला लोअर बॅक मधून पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचा प्रयत्न करायचा. मान आधी आपल्याला खाली घ्यायची नाहीये. लोअर बॅक मधून स्ट्रेच, जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. खांदे रिलॅक्स करायचे, उजव्या हाताने उजवं पाऊल, डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचं आणि कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. खांदे रिलॅक्स, पायामध्ये ताण, जोड श्वासाची. 1 2 3. उलट चाल, हळूहळू वर या, सावकाश वर. आता पुन्हा एकदा आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि उजवा पाय जो आहे तो आपण जसं उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करा. उपडी आपण मांडी घालतो ना त्याप्रमाणे. हा, थोडस पाऊल बाहेर येऊ देत, सीटच्या जवळ नको, अजून थोडासा पाय येऊ देत पुढे. आपली पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला उजवा जो पाय आहे त्याचं पाऊल थोडस अजून बाहेर घ्यायचंय. हा, अजून बरोबर, परफेक्ट. हा, आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवा, हलकस डाव्या बाजूला टर्न व्हा, डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. बघा, आपली उजव्या बाजूचे हिप जॉईंट्स, तिथे तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का त्याकडे लक्ष देहधारणा आणि जोड श्वासाची. आपण जे केलंय याला वृषभासन म्हणतात. आता उजवा जो हात आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे म्हणून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पाठकडा सरळ, नकळत तो मागे जास्त झुकला जातो, तसं न करता पाठकडा एकदम सरळ असेल. आणि जोड श्वासाची. सावकाश मध्यभागी यायचंय. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी असतील. परफेक्ट. आता जोडलेले हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर न्यायचे,
आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. आधी जोडलेले हात जमिनीवर येऊ दे. मग जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं आणि कपाळ आपलं जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला उजवा पाय कुठेही वर उचलायचा नाहीये, यथाशक्ती प्रयत्न असेल. आणि जोड श्वासाची समर्पण, ईश्वर प्रणिधान मनामध्ये, ईश्वराप्रती सरेंडर. आणि आता सावकाश हळूहळू श्वास घेत घेत सावकाश वर या. हाताच्या आधाराने सावकाश वर या. बरोबर, छान. दोन्ही हात खाली येऊ देत. उजवा पाय सावकाश सरळ करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आणि आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचंय. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. डावा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे तो फोल्ड करायचा आहे. पाऊल जास्तीत जास्त बाहेर येऊ देत, सीटच्या जवळ नको. दोन्ही ही पावलं जी आहेत ही एका सरळ रेषेमध्ये येतील एवढी आपल्याला पायाची ऍडजस्टमेंट करायची आहे. बरोबर. आता दोन्ही हात आपले गुडघ्यावर, थोडस उजव्या साईडला टर्न व्हायचंय. हलकासा टर्न नाही, पूर्ण नको, मान नको आधी मागे घेऊस, फक्त हलकासा टर्न. कारण की जेव्हा आपण पाय उपडी करतो तेव्हा आपण थोडेसे उजव्या बाजूला आपला ट्विस्टिंग घेतो. बरोबर. आता डोळे अलगद मिटून घ्यायचं. लक्ष आपल्या श्वासाकडे आणि देहधारणा. जो आपण डावा पाय फोल्ड केलाय तिथे तुम्हाला थाय मसल्सवर, हिप जॉईंट्स वरती काही वेगळा परिणाम जाणवतोय का त्याकडे लक्ष आणि जाणीव श्वासाची. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हलकासा ट्विस्ट आपल्या पाठीच्या कण्यावरती आणि कंठस्थ ग्रंथी. सावकाश मान मध्यभागी. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. पुन्हा एकदा समर्पण, सरेंडर, ईश्वर प्रणिधान. आपली जी कोणी इष्ट देवता आहे, जे आपले गुरु आहेत, त्यांच्या पुढे आपण संपूर्ण नतमस्तक समर्पण, शरणागत भाव आणि जोड श्वासाची. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना हळूहळू आधी कपाळ वर घ्या, डोकं वर घ्या आणि मग हळूहळू पुन्हा एकदा कमरेतलं सरळ. दोन्ही हात पुन्हा वर असतील. छान. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी. डावा पाय सरळ करूया. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करून विश्रांती. सावकाश. मान मागे सैल सोडून द्यायची. रिलॅक्स. बटरफ्लाय करून घेऊया. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. पाठकाणा सरळ. आणि आता श्वास घेत घेत गुडघे वर घेऊया. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, अगदी सावकाश करती. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता एक थोडस जलद हालचाल करून घेऊया. जास्तीत जास्त गुडघे वर खाली, वर खाली. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात मागे असतील सपोर्ट साठी. पाठकाणा आपला सरळ आहे. आपण थोडीशी गुडघ्याची युजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. आणि आता आपल्याला श्वास घेत गुडघे जमिनीकडे, म्हणजे मांडीचा जो भाग आहे गुडघ्यापासून वरचा, तो जमिनीकडे प्रेस करायचा. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत गुडघे प्रेस करूया जमिनीकडे. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. अजून एकदा श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. आता आपण बैठक स्थितीमध्ये पवन मुक्तासन करणार आहोत.
दोन्ही पाय फोल्ड करा आणि दोन्ही पायांना आपल्या हाताचा विळखा द्या. बैठक स्थितीमध्ये पवनमुक्तासन. बरोबर. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली असते. समजा हाताची कोपरं पकडता येत नसतील तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि मग तसा विळखा द्या. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. ठीक आहे. आता पाठ करा पुन्हा एकदा सरळ. डोळे अलगद मिटून घ्या आणि खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाची स्नायू रिलॅक्स. आणि पुन्हा एकदा जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी किंवा आपलं नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी किंवा नाक किंवा आपलं कपाळ, तुम्हाला जे सहज जमेल ते करण्याचा प्रयत्न. इथे यथाशक्ती थांबा. तुम्ही जर नाक लावलं तर आपोआप गळ्यावरती ताण येतो, गळ्यावर प्रेशर येतो. सावकाश वर येऊया. आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे. श्वास घेत आपल्याला मान वर घ्यायचे, चेहरा सिलिंगला समांतर, आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास लावून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली येऊन पुन्हा सावकाश मान वर करायचे. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण आता अर्धमस्तकासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या पलीकडे. डावा पाय फोल्ड करून त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ. टाचेवर कुठेही बसायचं नाहीये, ती फक्त सीटच्या जवळ ठेवायची. डाव्या पायाची टाच उजव्या सीटच्या जवळ असेल, टाचेवर बसू नये. उजवा हात मागे घ्या, पाठीचा कणा सरळ होईल. आणि आता डाव्या हाताने समोरून विळखा घाला उजव्या पायाला. बरोबर. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अपोजिट साइडने डाव्या हाताने उजव्या पायाचं अँकल पकडायचा प्रयत्न करा, शक्य असेल तर. अट्टाहास नाही. जर ते जमत नसेल तर समोरून विळखा घाला डाव्या हाताने उजव्या पायाला आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा हात जो मागे जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आणि पुन्हा एकदा लक्ष आपल्या श्वासाकडे. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील एवढा ट्विस्ट आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, अट्टाहास नाही. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश अधिमान मध्यभागी येईल. उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा आपल्या पाठकड्याच्या इथे मागे द्यायचा आहे. डावा हात समोरून काढून घ्यायचा आहे. डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा पाय. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ असेल. डावा हात मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे. उजव्या हाताने समोरून विळखा डाव्या पायाला. बरोबर. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. डावा हात मागून आता उजव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. पाठ करणं सरळ. थोडासा खांदा जो आहे आपला ओपन करायचा आहे, म्हणजे मागच्या बाजूला थोडासा ताण द्यायचा आहे, म्हणजे बरोबर एका सरळ रेषेमध्ये खांदे येतील. हनुवटी जमीन आपल्या डाव्या खांद्याला समांतर असेल. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू असेल. बरोबर. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे. श्वास सोडत आणि मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. डावा हात पुन्हा मागे जमिनीवर.
हाताचा विळखा सोडून द्या, उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, विश्रांती. आज आपण डायबिटीज वाले सूर्यनमस्कार बघणार आहोत. याच्यामध्ये एकूण 14 स्टेप्स होतात, पण लक्षात येण्यासाठी ज्या आपण आहेत 12 स्टेप्स म्हणजे मी काउंट करून सांगते, पण एकूण तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये 14 स्टेप्स होतात. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. तुम्ही खाली बसून आधी बघून घ्या एक नमस्कार कसा केला जातो. तर इथे पण चंद्र नमस्कार, डायबिटीज वाले सूर्यनमस्कार म्हणजे काय, तर पोटावरती दाब येतो म्हणून त्याला डायबिटीज वाले म्हणतात. बाकी असं काही नाहीये. म्हणजे आपल्या जिथून ग्लुकोजची इन्शुलिनची जी निर्मिती होते त्या ठिकाणी आपल्या पोटाची ते पॅनक्रियासच्या इथे जिथे प्रेशर येतो, मग तो कुठलंही ते आसन असेल ते डायबेटीस उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मानलं जातं. तर बघून घ्या आधी हे कसं केलं जातं. तर इथे आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. पहिल्या ज्या काही कृती आहेत त्या सेम आहेत ज्या आपण सूर्यनमस्कारामध्ये करतो, हात जोडलेले. फक्त इथे सुरुवात जी आहे ती आपली हस्त उत्थानापासून होते. म्हणजे बघा, एक हस्त उत्थानासन, 2 हस्तपादासन, 3 अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन. आता 5वी स्टेप जी आहे ही शशकासन. 5 शशकासन. गुडघा जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, सीटचा भाग आपल्या पायावर आणि कपाळ जमिनीवर. 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन, 10 अश्वसंचलनासन, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. ठीक आहे. आपण जी पहिली स्टेप जी आहे ती काउंट करत नाही. सुरुवात आपली जी आहे ती हस्त उत्थानापासून होते. ठीक आहे. सगळ्यांनी दंडस्थितीमध्ये येऊया आता. दंडस्थितीमध्ये विश्रांती. आपण मानेची नेक रोटेशन केलं नाही ते करून घेऊया. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर, नजर समोर घ्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. उजवा आणि डावा हात जमिनीकडे अगदी लूज सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. खांद्यापासून हाताच्या बोटापर्यंत उजवा आणि डावा हात एकदम रिलॅक्स. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. ज्यांचा तोल जातोय त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवा. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. पुन्हा एकदा मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून दोनदा. आपापली कृती अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक. खांदे कुठेही वर न उचलता हालचाल फक्त मानेवर. सावकाश मान सरळ करायची. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे आपल्याला. आपण हस्त उत्थानासन आणि हस्त पादासन एकत्रित करणार आहोत. इथे थोडासा आपल्याला स्विंग करायचं. म्हणजे बघा, दाखवते एक आवर्तन. श्वास घ्यायचा, हस्त उत्थानासन, एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे आपले हात जास्तीत जास्त वर नेण्याचा प्रयत्न करायचा आहे साईडने. ठीक आहे. पुन्हा ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. तर सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 इनहेल अप, एक्झेल डाऊन. 2 इनहेल अप, एक्झेल डाऊन. 3 इनहेल अप, एक्झेल डाऊन. 4 इनहेल अप, एक्झेल डाऊन. 5 सावकाश मध्यभागी. बरोबर. आणि विश्रांती. पानमध्ये सैल सोडून द्या. विश्रांती.
आपण थोडस शोल्डरची मुवमेंट करूया. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर असेल, खांदे एकदम रिलॅक्स असतील, हात जमिनीकडे सैल सोडलेले. आणि आता श्वास घेत खांदे वर उचलायचे, श्वास सोडत खाली, श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली. बरोबर, थोडा वेळ थांबायचंय. पावलांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. करणार आहोत आपण ताडासन. दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला, नजर समोर. आणि आता मॅटच्या एका टोकाला घेऊन उभं राहूया. आपण ताडासनामध्ये थोडस चलन करणार आहोत, चालणार आहोत. मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सेलिंगच्या दिशेला लावलेत, म्हणजे अपेक्षित असा खेच आपला कायम राहतो. आता टाचा जमिनीपासून वर उचला, जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच. आणि आता चाला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालायचंय. वरचा ताण कायम तेवढाच ठेवा, कुठेही हात यूज करू नका. जेवढा स्ट्रेच आहे तेवढा स्ट्रेच द्या. बघा पूर्णपणे आपल्या शरीराला वर्टिकली घेत. बरोबर, तसंच पुढे आणि तसंच मागे. रिवर्स तसंच पुढे तसंच मागे. 2 वेळेला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ. पुन्हा एकदा त्याच प्रकारे रिवर्स व्हायचंय. बरोबर, छान. 2 वेळा झालं की मध्यभागी येऊन थांबा. मध्यभागी येऊन थांबायचंय. बरोबर, टाचा खाली एवढे जमिनीवर. हाताची पकड सोडून द्यायची आहे आणि दोन्ही हात सावकाश खाली आणि विश्रांती. रिलॅक्स करूया. चंद्र नमस्कार, सॉरी, सूर्य नमस्कार. डायबिटीज वाले दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याचा प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करूया. नुकताच उगवणारा सूर्य, त्याची सोनेरी किरण आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. पोषक ऊर्जा आपल्याला या सूर्यदेवतापासून मिळते. त्याला मनोभाचे बंधन आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. सॉरी, 3 अश्वसंचलनासन. 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. बरोबर. 5 शशकासन, गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. बरोबर बरोबर. 5 शशकासन. 6 अष्टांग नमस्कार. पुन्हा एकदा आपली हनुवटी, छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर आपली आपल्या नाभी प्रदेशाकडे. 9 शशकासन. पुन्हा एकदा गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलनासन. बरोबर. 11 डावा पाय पुढे, हस्तपादासन. आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. बरोबर, छान. अजून एक. ओम आदित्याय नमः. 1 हस्त उत्तानासन. 2 हस्त पादासन. 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 4 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 5 शशकासन, गुडघे जमिनीवर, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 5 शशकासन. 6 अष्टांग नमस्कार.
7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन, गुडघे जमिनीवर, कपाळ जमिनीवर, 10 अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे घेऊया, डावा पाय पुढे सावकाश बरोबर अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, सॉरी 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. अजून 2 आपण करून घेऊया. ओम खगाय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन बरोबर, 5 शशकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. आणि आता शेवटचा ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, सॉरी 5 शशकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, 10 अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे घेऊया, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल तर मुख धुते. सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती. अधिक शेवटचं ऍडव्हान्स आसन जे दाखवायचं आहे ते म्हणजे हलासन. हलासनाची कृती जी आहे ही अतिशय ऍडव्हान्स आहे. सगळ्यांना जमेल असं नाही, पण मी तुम्हाला दाखवते, प्रयत्न जरूर करा. जर आपले पाय मागे जमिनीपर्यंत नाही पोचले तर पायाचे अंगठे पकडायचे आणि अर्ध हलासन त्याला म्हणतात, ते करायला हरकत नाहीये. तर हे कोणी करू नये ज्यांचं हृदयविकाराचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची कुठल्याही प्रकारची दुखणे असतील त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. हलासनाचे फायदे काय आहेत तर पोटाची चरबी कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर ह्या आसनाच्या सरावाने आपला वेट लॉस जो आहे तो चांगला होतो. थायरॉइड उपचारात्मक, प्रतिबंधात्मक हे आसन मानलं गेलेलं आहे. गळ्यावरती विशिष्ट प्रकारचा दाब येतो, पाठकणा अधिक लवचिक होतो. खूप सारे फायदे या हलासनाचे आहेत. नांगर ज्याप्रमाणे, हल म्हणजे काय तर नांगर, नांगर जमिनीला जसं उकरून करतं, जमिनीतली जी ढेकळं फोडतं, त्याचप्रमाणे या आसनाच्या अभ्यासाने आपल्या पोटामधला जो कुठले विकार असतील किंवा डायजेशनचा जर त्रास होत असेल तर तो सुद्धा या आसनाच्या सरावाने कमी व्हायला मदत होते. ऍडव्हान्स आसन आहे, यथाशक्ती प्रयत्न करा. कृती दाखवते तुम्हाला, म्हणजे माहिती असायला पाहिजे म्हणून मी ही कृती दाखवते. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. तर दाखवते कसं करायचं. पाठीवर पडून विश्रांती. बघा, आपण विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासन आणि हलासन ही तिन्ही आसनं एकत्र केली जातात नॉर्मली. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. इथे आपल्याला दोन्ही पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, म्हणजे 90 डिग्री आपले वर येतील पाय. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या हाताचा सपोर्ट द्यायचा आहे सीटच्या इथे आणि पावलं जी आहेत ती आपल्याला
जास्तीत जास्त मागे डोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. बघा, पावलं आपली जमिनीवर टेकली. एकदा पावलं जमिनीवर टेकली की मग आपल्याला दोन्ही हात वर घ्यायचे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा. उलट चाल करताना आपली हाताचा सपोर्ट जमिनीवर आणि मग पाठीचा एक एक मणका डोकं न उचलता सावकाश जमिनीवर. आता इथे तुम्हाला पूर्ण पावलं जर जमिनीपर्यंत नाही पोहोचवता आली तर पायाचे अंगठे पकडा आणि इथे थांबा. याला अर्ध हलासन म्हणतात. ठीक आहे. आणि मग उलट चाल करताना पायाचे अंगठे सोडून द्यायचे. सावकाश आपले पाय जमिनीवर. ठीक आहे. लक्षात आलंय कसं करायचंय? सावकाश एका कुशीला वळा आणि पोटात पाठीवर पडून विश्रांती घ्या. ऍडव्हान्स आसन आहे. मी अगदीच पटकन दाखवलं तुम्हाला, पण करताना अगदी सावकाश करा. यथाशक्ती प्रयत्न असेल. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून आडवे करा आणि उजवा जो पाय आहे आपला तो 90 डिग्री वर घ्या. फक्त उजवा पाय. आणि तो पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. सावकाश उजवा पाय खाली घेऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय वर घेऊया 90 डिग्री आणि पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. सावकाश डावा पाय खाली, दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विषय. आपण हलासनाचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया. मी तुम्हाला गाईड करते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नको. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय याची खात्री करून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पाठकणा, पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स असतील. चेहरा शांत. आणि आता दोन्ही पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या, अगदी सावकाशपणे. बरोबर. हा, थोडीशी पावलं आपल्या चेहऱ्याच्या दिशेने, डोक्याच्या दिशेने घ्या. सीटचा भाग थोडासा वर उचला आपल्या हाताच्या सपोर्टने. ओके, छान. बरोबर. हा, सावकाश. कुठेही अगदी सावकाश करा. बरोबर. हा, आता पावलं बरोबर चाललंय दर्शनाताई. तुम्ही कापसेताई पायाचे अंगठे पकडा. हा, छान. चैत्राली, झालंय तुझं, ऑलमोस्ट झालेले. बरोबर. हा, आता हात खाली घे, वरती डोक्याच्या दिशेने घे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकड. खूप छान, सुंदर. हा, खूप सुंदर दर्शनाताई, चैत्राली ताई, खूप छान झालंय. थांबा, सावकाश सावकाश. यथाशक्ती थांबा आणि मग सावकाश खाली. आधी हाताचा सपोर्ट जाऊ दे जमिनीवर. आधी हात खाली घ्या. हा, आणि मग हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. सावकाश सावकाश. बरोबर. खूप छान. छान. विश्रांती. सावकाश खाली घ्या पाय. अगदी सावकाश. बरोबर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. गळ्यावरती आणि पोटावरती खाली तसा आपल्याला छान प्रेशर पडतो. स्त्रियांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. पीसीओडी, पीसीओएस चे जे काही गायनॅकचे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह व्हायला, दूर व्हायला मदत करतो. खूप छान. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं मत्स्यासन आपण करणार आहोत. गळ्यावरती जो दाब आलेला आहे तो आता आपण घालवायचा आहे. पोटावरती जो प्रेशर होता तो कमी करायचा आहे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे. काल आपण पद्मासनस्थ मत्स्यासन केलं, आज आपण दोन्ही पाय सरळ ठेवूया. आणि त्यानंतर आपले दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. आणि हळूहळू हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा.
पावलं जी आहेत ही जमिनीकडे ताणून ताणायची आहेत आणि मग दोन्ही हात आपल्या मांडीवर आणि हाताची कोपरं जमिनीवर. खूप छान, खूप छान. ताई खूप छान झालं तुमचं. छान. दर्शनाताई आणि चैत्रालीचं पण खूप छान आहे. सरांचा प्रयत्न पण चांगलाच चालू आहे. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे जे आहेत ते मागून अजून एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या चेस्टवर खूप छान असा ताण मिळतो. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय आणि सोडतोय. प्रचंड आत्मविश्वास, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये प्रवेश करते. आणि आता उलटचाल करूया. पुन्हा आपल्या हाताचा सपोर्ट घ्या कानाच्या इथे. पावलं एकदम रिलॅक्स करा आणि हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आज आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे, सोपं आहे आणि करायला खूप छान वाटतं, खूप आरामदायी वाटतं. तर विश्रांती झाल्यानंतर श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडा आणि मग पुन्हा सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली असेल टाचा जास्तीत जास्त आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्यायचे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे असेल. आता पूर्णपणे उजव्या कुशीला वळा. पूर्णपणे त्या स्थितीमध्ये उजव्या कुशीला वळा. आपला हात सुद्धा, हा बरोबर, डावा हात सुद्धा येऊ दे. पूर्णपणे उजव्या कुशीला वळून घ्या. हा बरोबर, बरोबर. आणि आता सावकाश आपल्याला आपली मान डावीकडे घ्यायची. फक्त आपली अप्पर बॉडी डावीकडे टर्न करा. मान डावीकडे आणि हाताची कोपरं, डाव्या हाताचं कोपर पूर्णपणे जमिनीकडे जाऊ देत. डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. बघा खूप छान असा स्ट्रेच येतो पूर्णपणे डाव्या बाजूला. उजवी बाजू आपली फिक्स झाली आहे जमिनीच्या दिशेने. एकदम रिलॅक्स. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करूया. सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एका सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा हाताची पकड, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आणि आता आपल्याला सगळ्यांना डाव्या कुशीला टर्न व्हायचंय. पूर्णपणे डाव्या बाजूला, डाव्या कुशीला वळून घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला किंवा हाताची पकड. आणि आता सावकाश अपर बॉडी आपली उजव्या बाजूला टर्न करा. पाय तसेच असतील. उजवा खांदा, उजवा कोपर पूर्णपणे जमिनीवर. उजव्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि आलेला स्ट्रेच. उजव्या बाजूने त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. उत्तान वक्रासन. डायबेटीज, थायरॉइड प्रतिबंधात्मक, पाठ करा अधिक लवचिक होतो. हे सगळे लाभ आपल्याला या क्षणी मिळणार आहेत. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. ही सगळी भावना आपल्या मनामध्ये जोड श्वासाची. चाल करूया. डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान आणि पाय मध्यभागी. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून ओटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आणि एकदम रिलॅक्स. आज आपण करणार आहोत नौकासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ.
दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आता एकाच वेळेला आपल्याला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. तर दोन्ही हात वरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करा, दोन्ही पाय खाली काढण्याचा प्रयत्न. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. बोट पोश्चर परफेक्ट. नजर समोर. छान. नजर समोर. आपले हात समोरून काढण्याचा प्रयत्न आणि पाय मागून. यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश उलटचाल करूया. आपले हात, पाय आणि कपाळ जमिनीवर. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने संपूर्ण श्वास सोडून देऊया. अवकाश एका कुशीला यायचंय आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी उभी. आज आपण करणार आहोत अपान मुद्रा. अपान मुद्रा जी आहे ही डायजेशन साठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे खाल्लेलं अन्न चांगलं पचण्यासाठी, त्याचबरोबर पोटाचे जे काही विकार आहेत ते कमी होण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त, सोपी आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. मधली जी बोट आहे ती फोल्ड करायची. त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. पहिलं बोट आणि करंगळी ओपन. आपण लहान मुलांना भिंतीवरती हरणाचं तोंड जे दाखवतो ना, त्याचप्रमाणे ही कृती आहे. अपान मुद्रा याला म्हणतात. बरोबर. आणि आता इथे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला आणि हात आपले गुडघ्यावर. बरोबर. ही तुम्ही कधीही कुठेही करू शकता. जेवणानंतर सुद्धा केली तरीही चालते. एकमेव अशी ही मुद्रा आहे की जी तुम्ही जेवणानंतर केली तरीही चालते, जेणेकरून आपलं अन्नपचन जे आहे हे खूप चांगलं सुधारतं. तुम्ही वज्रासनामध्ये बसून ही मुद्रा केली तर त्याचे लाभ अजूनच तुम्हाला चांगले मिळू शकतात. जेवणानंतर डोळे अलगद मिटायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यावर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आज आपण एक कृती करणार आहोत. मी काही अंक काउंट करेन. ते अंक काउंट होईपर्यंत, म्हणजे 1 ते 4 मी अंक काउंट करेन, तोपर्यंत तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे. पुन्हा 1 ते 4 अंक मी काउंट करेन, तुम्हाला श्वास होल्ड करायचा आहे, रोखून धरायचा आहे. पुन्हा एकदा 1 ते 4 अंक काउंट करणार, तुम्हाला घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. पुन्हा 1 ते 4 अंक काउंट होणार, तुम्हाला सोडलेल्या श्वासामध्ये थांबायचंय, होल्ड करायचंय आणि पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, काउंटिंग करणार. अशा प्रकारे तुम्हाला कृती करायची आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय नको. मी अंक काउंट करेन, त्याप्रमाणे कृती करा. ठीक आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पाठ करा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे कोपर अगदी रिलॅक्स असतील. चेहऱ्यावर कुठला ताण नसेल. लक्ष आपल्या श्वासाकडे आहे.
आता आहे तो श्वास सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. होल्ड. 1 2 3 4. घेतलेला श्वास संपूर्णपणे सावकाश सोडून द्या. 1 2 3 4. पुन्हा एकदा होल्ड. 1 2 3 4. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. होल्ड करा. 1 2 3 4. घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. 1 2 3 4. अजून एक राऊंड होल्ड. पुन्हा एक श्वास भरून घ्या. 1 2 3 4. थांबा. होल्ड करा. 1 2 3 4. घेतलेला श्वास संपूर्ण सोडून द्या. 1 2 3 4. रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. प्राणायाम म्हणजेच आपण आपली जी नैसर्गिक श्वासाची जी गती आहे त्या श्वासाच्या गतीचा आपण विच्छेद करतो, त्यालाच प्राणायाम म्हटलं जातं. आणि आता करूया अनुलोम विलोम. शरीर आणि मनाचा बॅलन्स. आपल्याला उजव्या हाताची अंगुली मुद्रा करायची आहे. माहितीच आहे ना आपल्याला. पहिली 2 बोट फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी. आणि आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. अजून एक राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आता आपल्याला समजलं असेल. उजवी किंवा डावी किंवा दोन्ही नाकपुडे आपल्या ऍक्टिव्हेट असतील. त्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वसन मार्ग मोकळा झालाय. आज आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर इथे आपल्याला श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ही आपल्याला फोर्सफुली करायची आहे. जोरात श्वास घ्यायचा आहे आणि जोरात सोडायचा आहे. पूरक रेचक हे जोर जोरात होणार आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास, हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारचा त्रास, अँझायटीचे त्रास असेल, जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल किंवा डिप्रेशनचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळायचं आहे. याच्याने शरीराचं तापमान वाढतं, हृदयाची गती वाढते. म्हणून हे सगळे विकार ज्यांना आहेत त्यांनी हे करणं टाळायचं आहे. भस्त्रिकेचा लाभ सगळ्यात जास्त असा आहे की आपला श्वसन मार्ग सुधारतो, आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. अस्थमा सारखे आजार जे आहेत किंवा दम्यासारखे जे आजार आहेत ते आपल्यापासून लांब राहतात. तर इथे आपण जी ट्रेडिशनल भस्त्रिका आहे ती आपण घेत नाही. ती खूप ऍडव्हान्स कृती आहे. आपण इथे अगदी बेसिक भस्त्रिका घेतो. इथे आपण थोडीशी मुवमेंट करणार आहोत आपल्या हातांची. तर कसं करायचं, आपल्या दोन्ही हातांची बोट अंगठा आतमध्ये घ्यायचा, त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात आपल्या छातीपाशी असतील. आता इथे आपल्याला जोरात पूरक आणि जोरात रेचक श्वास घेणं आणि सोडणं फोर्सफुली करायचंय. तर बघा, पूरक करताना हात पुढे येतील. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. अशा प्रकारे आपल्याला जोर जोरात कृती करायची आहे. बघा, जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मला येत असते तेव्हा तिचा एक स्पीड असतो, ती थांबलेली असते. आणि जेव्हा ती सुरू होते तेव्हा ती हळू 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 तिचा स्पीड पकडते, बरोबर. आणि मग ती एकदम पुढे जाते. त्याचप्रमाणे आपल्याला हे श्वासाचं करायचंय. आधी आपण अगदी हळूहळू करणार आणि मग आपल्याला एक स्पीड पकडायचा आहे. त्या स्पीडने आपल्याला पूरक रेचक करायचंय. ठीक आहे.
फक्त एवढंच की डिप्रेशन, अँझायटी असेल, कुठल्याही प्रकारची मानसिक ट्रीटमेंट चालू असेल तर करणं टाळा. तर इथे तुम्हाला साधी मांडी घातली तरीही चालेल. असं नाहीये की पद्मासनच घातलं पाहिजे. हाताची घट्ट मुठी वळून घ्यायच्या, त्या आपल्या छातीपाशी असतील, पाठकाणा सरळ. आणि आता सुरुवात करूया. पूरक रेचक, पूरक रेचक, जोर जोरात, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. आता थोडा स्पीड वाढवायचा. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. हात वर. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यावर. थांबा. डोळे अलगद मिटून घ्या. बघा, श्वासाची गती वाढली आहे, हृदयाची गती वाढली आहे, शरीराचं तापमान वाढलंय. या सगळ्याचा मनातल्या मनात मागवा. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. दोन्ही हातांच्या ज्ञान मुद्रा. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हळ. डोळे अलगद मिटून तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव कंठापर्यंत. आणि नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा जिभेची पन्हळ, जीभ बाहेर, जीभ फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक राऊंड करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती थंड होतीये, मंद होतीये, लयबद्ध होतीये. आज आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत, तो म्हणजे षण्मुखी मुद्रेमध्ये. तर इथे काय करायचंय, आपला अंगठा जो आहे हा कानाच्या इथे घ्यायचा, आतमध्ये दोन अंगठे कानाच्या आतमध्ये. डोळे अलगद मिटून पहिलं बोट जे आहे हे बंद डोळ्यांवरती येईल. मधली बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या ओठावरती आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. बरोबर. खांदे रिलॅक्स. चेहरा शांत आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक. आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. आपण जी बैठक घातलीये पद्मासन अर्थात पद्मासन, ते सोडून द्यायचंय आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. आपण आज थोडीफार हेवी आसनं केलेली आहे, त्यामुळे ते रिलॅक्स होण्यासाठी पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पायाच्या नखापासून ते डाळूपर्यंत संपूर्ण रिलॅक्स.
आज आपण क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. दोन्ही हाताची मुठी घट्ट वळून घ्या आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर आवळून घ्यायचं आहे. सुरुवात करूया. दोन्ही आपले पाय, अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, नी जॉईंट्स टाईट करायचे आहेत. आपल्या मांड्यांचा भाग, आपल्या सीटचा भाग टाईट करायचा आहे. पाठीचा कणा टाईट, डोळे अलगद मिटून घ्यायचे, दातावर दात गच्च लावायचे, डोळे गच्च मिटून घ्यायचे आणि जेवढं टाईट 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 संपूर्ण शरीर आवळून घ्यायचंय, आवळून घ्यायचंय आणि रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्या वरच्या वर. एकदम रिलॅक्स व्हा. पाठकाणा एकदम रिलॅक्स करा. जमिनीकडे सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स व्हा आणि पुन्हा एकदा हीच कृती करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हाताच्या मुठी घट्ट मिटून घ्या आणि पुन्हा एकदा पायाच्या नखापासून ते हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर आवळून धरायचंय. सुरुवात करूया. आपल्या घोट्याचा भाग, पोटरीचा भाग, गुडघे, मांड्यांचा भाग, सीटचा भाग टाईट करायचा आहे. टाईट टाईट टाईट. पोटाचे स्नायू आवळून घ्या. पाठकणा आपला टाईट करा. संपूर्ण शरीर टाईट टाईट टाईट. दातावर दात गच्च मिटून घ्यायचे, डोळे गच्च मिटून घ्यायचे. टाईट 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 टाईट. रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या. पायांमध्ये अंतर घ्या. हाताच्या मुठी सोडून द्या आणि एकदम रिलॅक्स. जीभ तोंडाच्या आतमध्ये अगदी सैलसर सोडून द्या. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे जमिनीकडे सैलसर सोडून द्या. एक मोठा श्वास भरून घ्या. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यात सामावून घेत आहोत, भरून घेत आहोत आणि तोंड उघडून संपूर्ण तो श्वास सोडून द्या. आपली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडून दिलेले आहे. तणावमुक्त होत आहोत. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या. आपण चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहोत. संपूर्ण श्वास तोंड उघडून सोडून द्या. आपण व्याधीमुक्त, तणावमुक्त होत आहोत. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, आनंद, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. हा संकल्प आपण आपल्या मनाला देत आहोत. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझं विजन क्लिअर आहे आणि त्या दृष्टीने मी माझी वाटचाल योग्य रीतीने करत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला घडून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, तेही गडबड न करता. जोडून शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपण आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत आणि आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये हलकट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. उद्या सुट्टी आहे आपल्याला. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. पुढचा आठवडा आपला या महिन्याचा शेवटचा आठवडा असेल. तर आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती साधना घेणार आहोत. मग भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरी. मीटिंग एंड करतीये. हॅपी वीकेंड. शुभ दिवस.